चंदू भैया यांनी मागच्या 20 वर्षात काय काय केलेले याचा जर तुम्ही पूर्ण रेकॉर्ड काढलं तर तुम्हा सगळ्यांच्या मला लक्षात आणून द्यायचे की या लोकांनी नगरपालिकेच्या मालकीच्या अनेक जागा ठराव करून मस्जिदींना दिल्या, दर्ग्यांना दिल्या, उर्दू शाळेला दिल्या. पण ज्या वेळेला आपल्या माळीवाड्यातल्या आपल्या महात्मा फुलेंच्या पुतळ्यासमोरची जी जागा आहे ही जागा आपल्या समाजासाठी देण्याचा कुठलाही प्रयत्न त्यांनी केला. इतके गद्दार हे लोक आहेत. स्वतःला म्हणतात आम्ही हिंदुत्ववादी, आम्ही शिवसेनेवाले. अरे तुम्ही जर शिवसेनेचे हिंदुत्ववाले आहे तर हिरव्या रंगाचे पत्रक कशासाठी बनवले? कशासाठी हिरवे पत्रक बनवून वाटताय? हे सर्व नकली हिंदुत्ववादी लोक आहे. आता बसल्या बसल्या बघत होती इथे पण केशरी रंगाचं बॅनर आहे. अरे एक तुम्ही त्याच्यामध्ये केशरी हटवा, हिरवं लावून द्या, तुम्ही त्यांचेच लोक आहात. माझी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे, आपल्या नंदुरबार शहरामध्ये जो अन्याय अत्याचार मागच्या 20 वर्षापासून हे लोक करत आलेले आज त्यांना उत्तर देण्याची वेळ आली आहे आणि ते उत्तर आपल्याला सगळ्यांना मिळून द्यायचे. कमळच्या चिन्हासमोर 2 तारखेला आपल्याला बटन दाबून नंदुरबार शहरात परिवर्तन घडवायचे. या ठिकाणी आपल्याला आमचा जाहीरनामा जर तुम्ही वाचला त्यामध्ये सगळेच मुद्दे आम्ही लिहिले. चंद्रकांत रघुवंशींनी त्यांच्या परिवाराच्या सदस्यांची नावं दिली आहे. ज्या नंदुरबारची ओळख शहीद शिरीष कुमारांच्या नावाने आहे त्यांचं नाव त्यांनी कुठल्याच संकुलाला दिलं नाही. पण नवीन कुठलंही संकुल असलं, कुठला गार्डन असो, काय पण असो तर ते त्यांनी त्यांच्या परिवाराच्या सदस्याचं नाव दिलं. आणि जेव्हा कचऱ्याचे डब्बे, प्लास्टिकचे कचऱ्याचे डब्बे ज्या वेळेला गल्ली गल्लीमध्ये ठेवण्यात आले त्या टायमाला त्याच्यावर शहीद शिरीष कुमार स्मारकचा फोटो लावून यांनी ते डब्बे ठेवले. इतके हे लोक कशी प्रवृत्ती असेल यांची विचार करा. असे लोक आज आपल्या समोर उभे आहेत. यांना आपण यांची जागा दाखवल्याशिवाय थांबू नये अशी मला विनंती आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करायची आहे. मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करणार आहे की आपले दोघं हात वर करून आपल्याला घोषणा द्यायची आहे. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. येणाऱ्या 2 तारखेला आपल्याला नंदुरबार शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये कमळ फुलवायचे. हा संकल्प आज या सभेमध्ये करूया. आपल्या माळी समाजासाठी आज एक अत्यंत अभिमानाची बाब आहे. पहिल्यांदा नगराध्यक्ष पदासाठी आपल्या माळी समाजाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून आपले अविनाश भाऊ माळी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. गावित साहेब आणि आम्ही ज्या वेळेला चर्चा करत होतो त्या वेळेला पक्षाच्या नेत्यांशी आम्ही चर्चा करत असताना अविनाश भाऊंच्या नावावर जेव्हा चर्चा झाली त्या वेळेला एक विषय आम्ही अगदी मनापासून प्रकर्षाने भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना आम्ही सांगितलं. ज्या वेळेला नंदुरबार शहरामध्ये धार्मिक तेढ निर्माण होते तेव्हा नंदुरबार शहराला वाचवणारा हा आमचा पूर्ण माळीवाडा आणि त्यामुळे आज नंदुरबार शहराची जी नगरपालिका ज्या गुंडगिरी करणाऱ्या गुंड्यांकडे आहे यांच्यापासून वाचवण्यासाठी आमच्या माळी समाजाचा उमेदवार याला आपण उमेदवार उपस्थित सर्व आपल्या माळीवाड्याच्या सर्व नागरिकांना मला विशेष करून सांगायचे, जसं आपण नंदुरबार शहराला वेळोवेळी आपण संरक्षण देण्याचं काम केलेले तसं या वेळेला सुद्धा नंदुरबार नगरपालिकेला या गुंडगिरी करणाऱ्या भूमाफियांकडून संरक्षण देण्याचं काम आपल्या सगळ्यांना मिळून करायचं. माझ्या पहिले भाषण करणारे आमचे लक्ष्मण भाऊंनी अनेक विषय सांगितले. ही जागा पक्षासाठी मला दान करायची. मला खरंच त्या व्यक्तीचं कौतुक वाटतं. बघा, देवाच्या नावाने खूप लोक दान करतात पण पक्षाला एखादी जागा दान करणं याला पण खरंच मी त्याचं कौतुक करेन.
आणि तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचंय, बाकीच्यांना कदाचित माहित असेल, बाकीच्यांना माहित नसेल, ती जी जागा आहे तिची आजच्या तारखेला मार्केटमध्ये किंमत 4 करोड रुपये. 4 करोडची जागा या भाऊने 1 रुपया पक्षाकडून न घेता त्याने दान केली आहे. तत्वांशी एवढा प्रामाणिक राहणारा हा आपला अविनाश भाऊ आहे आणि याला आपल्याला नगराध्यक्षच्या खुर्चीवर बसवायचंय. याच्यासोबत आपल्याला हे सर्व आपले उमेदवार सुद्धा निवडून आणायचे. माझी तुम्हाला सर्व आपले समाज बांधव या ठिकाणी आहे, तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की फक्त आपल्या माळीवाड्यापुरतं मर्यादित न राहता नंदुरबार शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जिथे जिथे तुमच्या ओळखीचे लोक असतील तिथे तिथे जाऊन आपल्या अविनाश भाऊसाठी तुम्ही प्रयत्न करा, प्रचार करा आणि 2 तारखेला या नंदुरबार शहरामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे. आपल्याला या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 14 मध्ये आनंदा काका उभे, आनंदा माळी यांना देखील आपल्याला निवडून द्यायचे. आपल्या सारिका ताई आहे, सारिका ताई उभं राहा जरा, सारिका ताई माळी यांना आपल्याला यंदा निवडून द्यायचे. कारण कधी लढाई करावी लागेल सांगता येत नाही, म्हणून आपल्याला तंदुरुस्त राहावं लागतं. तर जिमची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आपल्या या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 14ला जोडणारे नवीन रस्ते देखील आपण निर्माण करू. कारण हे आपण बघतोय की आपल्या परिसरामध्ये खूप ट्रॅफिक जॅम होते, आपल्याला अनेक वेळा अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे आपल्या परिसरामध्ये नवीन रस्ते सुद्धा निर्माण करायचं काम हे आपण या परिसरामध्ये करू. आपल्याला शहरालगतची जी जमिनी आहे, आपल्याकडे बऱ्याचशा ज्या माळीवाड्याच्या पुढे सुद्धा जमिनी आहे, या जमिनी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये विकसित करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला ग्रीन झोन पासून येलो झोन करायचं सुद्धा आपल्या नगरपालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर आपण करू. आजच्या तारखेला तर चंदू भैया काय करतात, एखादी जमीन ग्रीन झोन टू येलो झोन करायची असेल तर अगोदर त्यांना त्यांची भागीदारी असते, त्याच्यामध्ये अर्धी जागा त्यांना द्यावी लागते, तेव्हा ते ग्रीन टू येलो करतात. बरोबर ना अविनाश भाऊ? हा बरोबर सांगते ना मी? मला सांगा बरं, माझा प्लॉटिंगचा नाही व्यवसाय आहे, तुम्ही सांगा मला बरोबर सांगते की नाही. आणि कमिशन असतं ते वेगळं. मी काल परवा कुठेतरी बोलताना थोडंसं मी कमी जास्त बोलली, मला अविनाश भाऊ म्हणे नाही ताई आता 60-40चा रेशो झालेला. तर अशा प्रकारे नंदुरबारच्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर लूट चंदू भैया करतायत. तर पूर्ण शहराचं पाहिलं की कशा प्रकारे शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विकास होतोय. आपल्या माळीवाड्याला जाणीवपूर्वक यांनी विकासापासून दूर ठेवले, कारण हे लोक तर आपल्या हिंदुत्वाचा विचार करणारच नाही ना, मग कशाला माळीवाड्याचा विकास करणार. मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छिते, ज्या वेळेला सर्वांगीण विकासाची गोष्ट येते तेव्हा जाणीवपूर्वक माळीवाड्याला वगळलं जातं यांच्याकडून. मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं, ज्या वेळेला धार्मिक तेढ निर्माण होते त्यावेळेला संपूर्ण समाज एक होतो, पक्ष काहीच नाही, एक होतो. ज्या वेळेला धार्मिक तेढ निर्माण होते त्यावेळेला चंदू भैया कोणाची मदत करता हे जरा आठवण करून बघा आणि त्यावेळेला बटन दाबा. जे त्यांच्याकडून उभे त्यांना पण मला सांगायचंय की आपण कोणाच्या छत्रछायेखाली उभे आहे याचा पण आपण जरा विचार करायला पाहिजे. आज नंदुरबार शहर पूर्णपणे हिंदुत्वाच्या बाजूने उभा आहे आणि आम्ही गर्वाने सांगतो आमच्या माळी समाजाचा उमेदवार आहे. अख्ख्या नंदुरबार शहराला संरक्षण देण्याचं काम आमचा हा उमेदवार करणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.